नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मी प्राध्यापक संतोष कदम आणि आपण आज 12वीच्या पाठ्यपुस्तकातील एका नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपलं एकूण 12वीचं पुस्तक हे 6 भागांमध्ये विभागलेलं आहे. पाठ कवितेचे 2 भाग, साहित्य प्रकार, उपयोजित मराठी, व्याकरण व लेखन आणि शेवटचा परिशिष्ट, अशी 6 भागामध्ये हे पुस्तक विभागलेले आहे. यातील भाग 4 उपयोजित मराठी, यातील मुलाखत हा उपघटक आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमधून घेतलेला आहे. आज आपण माहितीपत्रक या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा उपघटकाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, माहितीपत्रकाला सुरुवात करण्यात अगोदर आणि पुस्तकात जे दिलेलं आहे त्यावर चर्चा करण्या अगोदर तुम्हाला माहितीपत्रक म्हणजे काय हे थोडक्यात माहीत असायला हवं. माहितीपत्रक म्हणजे आपण ज्याला व्यवहारामध्ये लिपलेट, पॉम्पलेट जे म्हणतो ना, तुम्ही पॉम्पलेट पाहिले असतील, कुठली येत असतात, सतत तुमच्या संपर्कात तुम्ही पाहिलेले असतील, लिपलेट्स पाहिलेले असतात, तर यालाच माहितीपत्रक असं म्हटलं जातं. या माहितीपत्रकाला सुरुवात करताना आपल्याला माहितीपत्रकाचं स्वरूप, माहितीपत्रकाचं गरज काय आहे, का माहितीपत्रक तयार करायचं, याशिवाय माहितीपत्रकात कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव आला पाहिजे, एक माहितीपत्रक तयार करून पाहायचं आहे. आणि मग शेवटच्या भागामध्ये आपल्याला या ज्या कृती आलेल्या आहेत या घटका पाठीमागं पुस्तकात, त्या कृतीवर चर्चा करायची आहे. तर सुरुवात करूया माहितीपत्रकाला. आजच्या या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झालाय. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते, बारीक सारीक तपशील हवा असतो. हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ते हवेच असते. लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी, तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनीही ओळखली आहे. या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक व्यावसायिक हाताळतात, त्यातलाच एक प्रभावी मार्ग म्हणजे माहितीपत्रक. बघा, म्हणजे या प्रास्ताविकातून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीसारखं नाही राहिलं की मोजकी लिमिटेड उत्पादनं होती. लोकांना त्याच्यामध्ये चॉईस नव्हता, ज्याला आपण निवड म्हणतो, ती नव्हती. पण आता तशी अवस्था नाही आहे. 1990 नंतर संपूर्ण जगात जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे, ती भारतातही सुरू झाली आहे. आणि अशावेळी मग लोकांना एका सेवेसाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी हजारो पर्याय उपलब्ध आहेत. मग अशावेळी आपण व्यवहार करताना ग्राहकाची अशी अपेक्षा असते की त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, आणि मग त्याला तो डोळे मिटून तो प्रोजेक्ट घेत नाही, तर त्याला त्याची बारीक सारीक तपशील माहिती असते. जाहिरात आपण पाहतो, पण ती जाहिरात एखाद्या उत्पादनाची फक्त वरवरची माहिती असते. संपूर्ण सखोल माहिती जाहिरातीतून देता येणं शक्य नाही, कारण तिला जागेची, वेळेची मर्यादा असते. आणि मग अशी अधिकची माहिती, सखोल माहिती कशाद्वारे देता येते, तर माहितीपत्रकाच्याद्वारे देता येते. आणि मग हे माहितीपत्रक लोकांची आता गरज झाली. आणि जे व्यावसायिक आहेत, उत्पादन करणारे आहेत, सेवा पुरवणारे आहेत, त्यांनाही आता कळाले की बाबा, लोकांना जर आपलं प्रोडक्ट किंवा आपली सेवा जर तिथं विकायची असेल, तर लोकांना अगोदर आपण कसे चांगले आहोत हे व्यवस्थिशीर समजून सांगावं लागेल. आणि त्यासाठी मग ते अनेक मार्ग आहेत. मी तसं सांगितलं तसं जाहिरात आहे, ग्रह भेट असतात, प्रत्यक्ष जाऊन याला भेटणं. याशिवाय त्यातला एक अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे माहिती पत्रक, ज्याला पॉम्पलेट, लिपलेट मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे. तर या प्रास्ताविकेतले काही मुद्दे पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करून घेऊया. तर झाले काय की जागतिकीकरण आणि व्यापारीकरणामुळं ग्राहक चौकस झालाय. चौकस म्हणजे विचारपूस करणारा. मी मागे सांगितलं, पूर्वीच्या पर्याय नव्हता, एकच वस्तू असायची. उदाहरणार्थ ती फार आमच्या लहानपणी आणि त्याच्या अगोदर एक गोटा नावाची
कपड्याची साबण होती ती एकच असायची. म्हणजे साबण म्हटलं कपड्याची की ती गोटा ठरलेलंच असायचं. अंगाची साबण म्हटलं की एक विशिष्ट कंपनीची साबण ठरलेलीच असायची आणि तिच्यात असा फारसा चॉईस नसायचा. पण आता तसं नाही. ही खूप मोठी उत्पादनं आलेली आहेत आणि याच्यामुळे काय झालं आहे की ग्राहकसुद्धा तितकाच चौकस झाला आहे, चौकशी करणारा, विचारपूस करणारा. त्याला त्या सगळ्या व्यवहार जो करणार आहे, व्यवहार म्हणजे काय, त्याला सेवा विकत घ्यायची किंवा वस्तू विकत घ्यायची आहे किंवा त्याला जो काही व्यवहार करायचा आहे तर तो त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती त्याला हवी असते. तोही मुद्दा पाहिला आहे. आणि आता हे कोणी ओळखलंय की ही माहिती ग्राहकांना हवी, हे आता उत्पादक संस्था किंवा आर्थिक व्यवहार करणारे यांनीही ओळखले आणि मग त्यासाठी ही माहिती ग्राहकांना पोहोचवण्यासाठी ते अनेक मार्ग वापरतात आणि त्यापैकीचा एक मार्ग म्हणजेच माहिती पत्रक. आता माहितीपत्रकाचं स्वरूप कसं असतं तर इथं माहितीपत्रकाचं स्वरूप असा मुद्दा दिला आहे, पण संपूर्ण व्यापक स्वरूप या इथं सांगितलेलं नाही. तर माहितीपत्रक नेमकं कसं असतं हे समजण्यासाठी माहितीपत्रकातले जे इतर घटक आहेत आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला ते समजेल. पण इथं थोडक्यात माहितीपत्रकाचं स्वरूप विशद केलेलं आहे. माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. नवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची माहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी आहे. यामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येते. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचेच कार्य करते. माहितीपत्रक वाचताक्षणी लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा आणि औत्सुक्य जागं झालं की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला. बघा कसं सांगितलेले, काय मुद्दे घेतलेले, एक एक मुद्द्याचा आपण इथं विचार करणार आहोत स्वरूपासाठी स्पष्ट करण्यासाठी. पहिला मुद्दा आहे की वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्र. म्हणजे एखाद्या संस्थेचा परिचय द्यायचा असेल, आता उदाहरणार्थ माझी एखादी यात्रा कंपनी, मी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना यात्रा करण्यासाठी माझी बस असेल, वाहन असेल, त्याच्याद्वारे लोकांना यात्रा घडवतो. अनेक यात्रा कंपन्या तुम्ही पाहिल्या असतील, तुमच्या आजूबाजूला आहेत. केसरी आहे, चौधरी यात्रा कंपनी आहे, अशा यात्रा कंपन्या असतात. तर माझी यात्रा कंपनी कुठं कुठं जाते, काय सुविधा देते, किती कमी खर्चात येते, हे सगळी माझा परिचय माझ्या कंपनीचा. मी जर एखादा डॉक्टर असेल तर माझ्या सेवेची, माझी याची परिचय. मी जर एखादा विक्रेता असेल तर माझ्याकडे काय उपलब्ध आहे विक्रीला. मी जर उत्पादक असेल तर मी कुठल्या गोष्टीचं आणि किती दर्जेदार उत्पादन करतो, म्हणजे संपूर्ण परिचय देण्याचं पत्रक असं त्याचं स्वरूप असतं. त्यानंतर दुसरे आता हे काय काय पोहोचवतं पहा ग्राहकांपर्यंत. उत्पादनं म्हणजे आपण जी वस्तू उत्पादित करतो ना, सगळ्या जी साध्या म्हणजे किराणा मालाच्या वस्तूपासून तर तुमच्या डेली नीड्स आपण ज्याला म्हणतो, रोजच्या वापरातल्या वस्तूंची उत्पादनं असतात. सेवा म्हणजे कुठली, डॉक्टरची सेवा, वकिलाची सेवा, तुम्हाला प्रवास घडवणारी सेवा, या सगळ्या सेवा आहेत, या देखील विकल्या जातात. डॉक्टर आप तपासतो म्हणजे त्याची वैद्यकीय ज्ञानाची सेवा तो देत असतो. तर या सेवा पुरवणाऱ्या काही संस्था असतात. कटिंग सलून आहे, ही सेवा देतात, ही सेवा पुरवणारी संस्था आहे. तुम्ही उत्पादनं पाहिलं, सेवा पाहिलं, आणि काही संस्था असतात की ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी काम करतात. म्हणजे सगळेजण काही उत्पादन याच्यासाठी काम करत नाहीत किंवा सेवा किंवा विक्रीसाठी काम करत नाही. तर काही अशा संस्था आहेत ज्या प्राण्यांसाठी, अनाथांसाठी, समाजातल्या विविध पीडितांसाठी काम करतात. तर या संस्थांना देखील लोकांची गरज असते, मदतीची गरज असते. तर या जर लोकांनापर्यंत यांचं काम पोहोचलं तर लोक या संस्थेपर्यंत पोहोचून हे काम आणखी वाढू शकतं. तर असं उत्पादनं, सेवा आणि संस्था ह्या तिन्हीची माहिती पोहोचवण्याचं काम माहितीपत्रक करतं. पुढचा मुद्दा आहे जनमत आकर्षक करण्यासाठी लिखित स्वरूपाचे आवाहन. अगदी बरोबर आहे. पहा, जनमत तुमच्या उत्पादनाविषयी, तुमच्या सेवेविषयी, तुमच्या संस्थेविषयी लोकांमध्ये आकर्षण निर्माण झालं पाहिजे, लोक त्याच्याकडे आकृष्ट झाले पाहिजेत आणि ते लिखित स्वरूपातून तुम्ही त्यांना जणू काही ते आमच्याकडे पहा असं आकर्षण, आवाहन तुम्ही या माहितीपत्रकातून देत असता.
माहिती देणाऱ्या घेणाऱ्यात नाते निर्माण होते. अगदी बरोबर आहे. ओळख पहा, म्हणजे तुम्हाला जर असं एका मॉलमध्ये तुम्ही गेलात आणि खूप साऱ्या वस्तू तुम्हाला तिथं दिसल्या, तर त्यापैकी जर तुमच्या एखाद्या वस्तूचं माहितीपत्रक तुम्ही वाचलेलं असेल किंवा जाहिरात जर तुम्ही पाहिलेली असेल, तर तुम्हाला ती वस्तू ओळखीची वाटते. बघा, एखाद्या सेवा घेणाऱ्या ची तुम्ही जाहिरात पाहिलेली असेल आणि तुम्ही तिथं ती सेवा घ्यायला गेलात, की लगेच तुम्हाला तिथे ती, अरे तीच आपण जी पाहिली होती तीच इथं सेवा मिळते, ती संस्था इथं पाहायला मिळते. म्हणजे माहिती देणारे आणि घेणारे ह्या दोघांमध्ये एक नातं इथं निर्माण होतं. नवीन बाजारपेठ मिळवायची, एखादं नवीन उत्पादन आलंय त्याला जर मिळवायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा ही पहिली पायरी आहे. माहितीपत्रक म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत तुमची डिटेल माहिती पोहोचेल विस्तृत स्वरूपात आणि लोक तुमच्याकडे आकर्षित व्हाल. मग ती तुमची विक्री करतील आणि मग तुमचंच ते सामान घेत राहतील. हे पुढच्या टप्पे आहेत बाजारपेठ काबीज करण्याची. पण पहिली पायरी काय आहे, तर माहितीपत्रक अतिशय चांगलं तुमच्याकडे असलं पाहिजे. आता त्याचा पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे ग्राहकांना माहिती साठविता येते. बघा, तुमचं जे पॉम्पलेट आहे, समजा उदाहरणार्थ एखाद्या शैक्षणिक संस्थेचं माहितीपत्रक आहे आणि त्या ज्याच्याकडे ते माहितीपत्र एखाद्या ग्राहकाकडे आलं, त्याला त्याचा 1-2 वर्षानंतर उपयोग आहे. म्हणजे त्याचं मूल 1-2 वर्षानंतर त्या संस्थेमध्ये त्याला पाठवायचं आहे. पण तोपर्यंत ती माहिती त्याच्याकडे साठवून राहतं आणि जेव्हा केव्हा त्याला ती माहिती पाहिजे असते, तर तेव्हा ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असते. म्हणजे ती त्या संस्थेविषयीची, एखाद्या उत्पादनाविषयीची, सेवेविषयीची माहिती ग्राहकाला साठवून ठेवता येते. जाहिरातीत असं होत नाही. जाहिरात येते, टी व्हीवर असेल तर निघून जाते, वर्तमानपत्रात आली तर ती निघून जाते. कारण वर्तमानपत्र पूर्ण किंवा कापून ठेवणं हे काही प्रत्येक वेळी शक्य होत नाही. पण माहितीपत्रक मात्र ते साठवून ठेवता येतं, संरक्षित करून ठेवता येतं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तो ग्राहक वापरू शकतो. कमी वेळ, खर्च आणि घर बसल्या, हे एक माहितीपत्राचं आणखी एक वैशिष्ट्य. कमी वेळेत तयार करता येतं. जाहिरात तयार करण्यासाठी थोडा खर्च आणि वेळ जास्त लागतो. त्या प्रमाणात माहितीपत्रकाला वेळ आणि खर्च कमी लागतो. याशिवाय ते थेट ग्राहकांच्या घरी तुम्हाला ते नेऊन पोहोचवता येतं आणि घरबसल्या ग्राहकालाही तुमच्या विषयीची माहिती पोहोचवता येते. आता ही काय आहे, अप्रत्यक्ष जाहिरातच आहे. जाहिरातच म्हणा ना, अप्रत्यक्षसुद्धा आपल्याला म्हणण्याची गरज नाही. ही एक प्रकारच्या जाहिरातीचाच एक उपप्रकार असल्यासारखा आहे. परंतु जाहिरातीमध्ये वेळ, जागा हे मर्यादित असतं आणि इथं मात्र त्या माहितीपत्रकात तुम्हाला आणखी थोडंसं सविस्तर होऊन तुमची माहिती देता येते. आणि मग तुमचं माहितीपत्रक चांगलं कधी म्हणायचं किंवा यशस्वी झालं कधी म्हणणार, तर ते माहितीपत्रक पाहिल्याबरोबर ग्राहकाच्या मनात कुतूहल निर्माण झालं पाहिजे. अरे काय, बघू द्या एकदा, ह्याच्याकडे जायला पाहिजे, एकदा ही वस्तू घ्यायला पाहिजे, एकदा ही सेवा घ्यायला पाहिजे किंवा या संस्थेशी आपण जुळायला पाहिजे. याचा औत्सुक्य, उत्कंठा, कुतूहल असं निर्माण जर झालं की समजायचं की तुमच्या माहितीपत्रकाचा हेतू सफल झाला. म्हणजे माहितीपत्रक लिहायचंच या हेतूसाठी असतं की त्याच्यामुळं तुमच्या उत्पादनाकडं ते आकर्षित झाले पाहिजेत, ग्राहक तुमच्याकडं आकर्षित झाले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं हे माहितीपत्रकाचं स्वरूप होतं. आता मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुमच्यासाठी मी खूप दाखवणार आहे तुम्हाला माहितीपत्रकाच्या कमीत कमी 25-30 नमुने मी तुम्हाला, जास्त त्याहून मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे एका ज्याला काय म्हणू आपण, टूर एजन्सीची, ज्याला प्रवास घडवून आणणारी जी संस्था आहे, केसरी नावाची एक संस्था आहे, तुम्हाला माहिती आहे, प्रसिद्ध. त्यांची एक जंगल टूर्स ते काढतायत, एक योजना काढतायत. तर त्याविषयीचं त्यांनी केलेली ही माहितीपत्रक आहे. हे समोरचं पान आहे त्या माहितीपत्रकाचं आणि हे पाठीमागचं पान आहे. त्या पाठीमागच्या पानाला मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतोय. अशा पद्धतीने हे पाठीमागचं पान तयार केलेलं आहे. बारीक आहे थोडंसं, ते दिसत नसेल, पण त्याच्यात बारीक बारीक सगळी माहिती, संस्थेची फोटोग्राफ्स. आता आपण हे काय काय असतं, माहितीपत्रकाचे घटक काय काय असतात, ते कसं आकर्षित करतात, हे आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर ही आहे नमुना. आता तिसरा जो मुद्दा आहे, म्हणजे आपण पहिलं प्रास्ताविक पाहिलं, पुन्हा माहितीपत्रकाचं स्वरूप पाहिलेलं आहे. आता शेवटीला आपण जात आहोत, ते माहितीपत्रकाची गरज का आहे आणि कुणाला आहे. तर माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यापासून तर थेट
लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामुग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूध दुभते, खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. बघा बरं कितीतरी क्षेत्र. आणखी राहिलीच सांगतो. नाट्यगृह, सिनेमागृह, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी ठिकाणी सुद्धा माहितीपत्रक गरजेचं असतं. कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यांच्यासारखीच इतर अनेक क्षेत्र आहेत. बघा एवढी क्षेत्रांची नावं घेऊन सुद्धा आणखी शिल्लकच आहेत. म्हणजे जवळपास सगळ्या क्षेत्रांना या माहितीपत्रकाची गरज भासते. जिथं जिथं तुम्हाला लोकांना आकर्षित करून घ्यायचे, जिथं जिथं तुम्हाला लोकांपर्यंत तुमची माहिती, तुमचं वेगळेपण, तुमची वैशिष्ट्य, तुमच्याकडून काय ग्राहकांना फायदा हे पोहोचायचे, तिथं तिथं तुम्हाला माहितीपत्रक उपयोगी पडू शकतं. मग आपण ह्या ज्या माहितीपत्रकाच्या गरजेचं तुम्हाला समजावं आणि लक्षात राहावं असे काही मुद्द्यामध्ये आपण त्याचं रूपांतर केलेलं आहे. ते बघा, माहितीपत्रकाची गरज सर्वांनाच असते. हे अगोदर आपण पहिल्यांदा घेऊ. सगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार होतही नसेल, जिथं जिथं लोकांना काहीतरी जाऊन पोहोचवायचं, माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची, त्या सर्व ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असतेच. हे एक झालं. मग आपण काय केलं त्याच्यामध्ये थोडेसे ज्याला काय म्हणू 3 भाग केलेत, की उत्पादक आणि विक्रेते, म्हणजे ज्यांना गरज असते. आता उत्पादक विक्रेत्यांमध्ये कोण येतं? रेडीमेड कपड्याचं दुकान असेल, किराणा असेल, पुस्तके असतील, स्टेशनरी असतील, कारखाने असतील, खाद्यपदार्थ तयार करणारे असतील, विक्री करणारे असतील, औषध कंपन्या असतील, या इत्यादी जे येतात ते सगळे उत्पादक आणि विक्रेते या गटामध्ये येतात. यांना गरज आहे. त्यानंतर सेवा घेतल्या काही, की जिथं वस्तू उत्पादित होत नाही तर सेवांचं उत्पादन केलं जातं आणि त्या सेवा पुरवल्या जातात. उदाहरणार्थ डायनिंग हॉल, म्हणजे डायनिंग हॉल म्हणजे ते जेवणाचं हॉटेल्स, जिथं जेवणाची सुविधा पुरवल्या जाते. सिनेमागृहे, LIC, बँक, क्रीडा संस्था, आर्थिक व शैक्षणिक संस्था. इथं तुम्हाला काय आहे? इथं तुम्हाला सेवा पुरवल्या जातात. शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण देण्याची सेवा पुरवली जाते. तुम्ही एखाद्या क्लासेसला वगैरे जाता तर त्या क्लासेसचेही मोठमोठे तुम्ही पाहिले असतील, आपल्या शहरातील लावलेले आहेत. माहितीपत्रक पॉम्पलेट्स वाटले जातात. जून आला की दरवर्षी शाळांची माहितीपत्रक घरोघरी जाऊन वाटली जातात, की आमच्या शाळा किती चांगली आहे आणि तुमचा पाल्य आमच्याकडं टाका वगैरे. तर ह्या सगळी जी असतात ती सेवामध्ये येतात. म्हणजे आपण बायफर्गेशन करताना किंवा त्याचं विलगीकरण करताना आपल्या लक्षात राहण्यासाठी कुठं कुठं गरज आहे, तो उत्पादक विक्रेते, सेवा, दुसरं सेवा, आणि तिसरं आहे संस्था. सहकारी संस्था असतील, काही सामाजिक संस्था असतात, महिलांसाठी काम करणाऱ्या, बालकांसाठी काम करणाऱ्या, काही उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या. तर या संस्थांना देखील लोकांची गरज असते, लोकांच्या सहकार्याची गरज असते, लोकांच्या आर्थिक सहभागाची गरज असते. अशा वेळी ते आवाहन करतात, माहिती देतात. मग आता कुणी जर आर्थिक मदत आपल्याला एखाद्या संस्थेला करायची तर आपण काय विचार करणार, की ती सामाजिक संस्था कुठलं काम करते, कशा प्रमाणात करते, चांगल्या पद्धतीनं करते की नाही, हे जर आपल्याला पटलं, त्या संस्थेविषयी माहिती मिळाली तरच आपण तिला मदत करणार. म्हणजे अशा सामाजिक संस्थांना देखील आपलं माहितीपत्रक काढणं गरजेचं आहे. काही साहित्यिक संस्था असतात, त्यांचे छोटे मोठे उपक्रम चालू असतात. तर या साहित्यिक संस्थेमध्ये सुद्धा लोकांनी सहभागी होणं गरजेचं असतं, लोकांना आकर्षित करणं गरजेचं असतं. याशिवाय छोटे मोठे अभ्यासक्रम चालतात. DTPचे अभ्यासक्रम असतील, कम्प्युटरचे अभ्यासक्रम असतील, कुठे एखाद्या टाईपचा अभ्यासक्रम असेल, कुठं एखादा रोजगाराभिमुख एखादा रोजगार शिकवणारा अभ्यासक्रम असेल, तर असे यांच्यासुद्धा माहितीपत्रकं असतात. तर संस्थामध्ये शैक्षणिक संस्थांचे माहितीपत्रक असतात. आपण प्रॉस्पेक्ट काढतो ना, की संस्थेमध्ये कुठल्याही संस्थेचं प्रॉस्पेक्ट असतं, ज्याला आपण माहितीपत्रकच म्हणतो. आणि त्या माहितीपत्रकामध्ये संस्था कशी आहे, इथं कोण शिकवतं, किती शिकवतो, कुठले वर्ग आहेत, किती फीस आहे, कुठला विषय आहे, हे सगळं माहिती त्याच्यामध्ये त्या
माहितीपत्रकात असते. तुम्ही जर आपल्या संस्थेचं माहितीपत्रक पाहिलं तर तेही अतिशय सुंदर असं माहितीपत्रक तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं माहितीपत्रकाची गरज एक उत्पादक विक्रेत्यांना, सेवा पुरवणाऱ्यांना आणि संस्थांना, मग त्या संस्थांमध्ये आणखी वेगवेगळे घटक आले. तर या तीन घटकांना माहितीपत्रकाची गरज असते आणि या 3 घटकामध्येच सगळ्यांचा समावेश होतो. आणि मग शेवटी त्यानं सार काय सांगितलंय की बाबा जिथं जिथं लोकमत आकर्षित करायचे, लोकांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे. तुम्ही जर एकटे समाजसेवा करत असाल तर तुम्हाला माहितीपत्रक काढण्याची तुमच्या कामाची गरज नाही. पण जिथं तुम्हाला लोकांना सहभागी करून घ्यायचंय, जिथं तुम्हाला लोकांना तुमच्याकडे आकर्षित करायचे, त्यावेळी तुम्ही एखादी उत्पादक किंवा विक्रेते असाल तर तुम्हाला तुमचे वेगळेपण सांगायचे. मी सांगितलं ना, बाजारामध्ये जागतिकीकरणानंतर फार मोठी स्पर्धा आहे. इथं तुम्हाला तुमचं वेगळेपण, तुमची वैशिष्ट्य ती पटवून देता आली तरच तुम्ही ग्राहकांच्या मनात उतरणार आहात. आणि ग्राहकांना जाणून द्यायला पाहिजे की तुमचा कसा फायदा इतरांकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे येण्याने होणार आहे, हा देखील अधोरेखित करायचा असतो. तर हे सगळं करण्यासाठी कशाची गरज असते, तर ती गरज असते माहितीपत्रकाची. तर चला मुलांनो, तुम्हाला मी आणखी एक माहितीपत्रक दाखवतो. ते माहितीपत्रक आहे महाराष्ट्रीयन जेवण मिळण्याचं, महाराष्ट्रीयन फूड मिळण्याचं, एका रेस्टॉरंटचं, एका उपाहारगृहाचं ते हे आहे. तिथं फोटोज तुम्हाला दिसतील कशा कशाची आहेत. तुम्हाला आणखी थोडंसं मी झूम करतो तुझ्या सोयीसाठी. दिसतंय तुम्हाला बऱ्यापैकी. हे पहिलं त्याचं पान आहे माहितीपत्रकाचं. आणखी याची पानं मधली आहेत, पण ती आपण इथं घेतलेली नाहीत. तर हे सगळं जे आहे तुम्हाला आणखी मी खूप माहितीपत्रकं दाखवणार आहे. त्या माहितीपत्रकातली आपण वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण जी शिकतोय, अजून तर सुरुवात केली नाही. आपण फक्त प्राथमिक स्तरावर माहितीपत्रक काय असतं, माहितीपत्रकाचा वापर कोण करतो, हे आजच्या भागात पाहिलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण या माहितीपत्रकाचे घटक काय असतात, नेमक्या माहितीपत्रकात कोणकोणत्या गोष्टी यायला पाहिजेत आणि मग त्या चांगलं माहितीपत्रक होण्यासाठी त्या गोष्टी कशा याव्यात याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मी ही सगळी वैशिष्ट्य तुम्हाला जी उदाहरणासह म्हणजे काही चांगली जी माहितीपत्रक आहेत ती आपण पाहू आणि ही सगळी वैशिष्ट्ये त्या माहितीपत्रकाशी तपासून पाहणं म्हणजे आपल्याला परिपूर्ण माहितीपत्रक हा घटक समजणार आहे. वरवर केवळ अभिवाचन करून आपण थांबणार नाही, तर घटकाच्या मुळाशी आणि प्रत्यक्ष उदाहरणासह आपण जाणार आहोत. तर या माहितीपत्रक या उपयोजित भागातील हा उपघटकाचा पहिला व्हिडिओ लेक्चरचा भाग आपण इथं संपणार आहोत. पुन्हा भेटूयात पुढील भागात. नमस्कार.